नमस्कार मंडळी, मधुरा गोडबोले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आहे सेतू अभ्यासक्रमाचा 26वा दिवस आणि आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विषय गणित. आजचं आपलं घटकाचं नाव आहे बँक व सरळ व्याज आणि उपघटक आहे सरळ व्याज भाग 1. पाहणार आहोत. बँकेकडून आपण काही वेळा कर्जाऊ रक्कम घेतो. बँकेत जसं बचत खातं असतं आणि आपण बँकेत पैसे साठवतो, तसंच काही गरज पडली तर आपण बँकेकडून कर्जाऊ पैसे घेतो. आता या ठिकाणी अलकाने दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी दर साल दर शेकडा 12 दराने बँकेकडून 50,000 रुपये कर्ज घेतले. 5 वर्षांनंतर तिला 6,000 रुपये जादा द्यावे लागले. म्हणजे बँकेकडून तिने घेतले 50,000 आणि 6,000 तिने जास्त दिले, म्हणजे परत देताना दिले एकूण 56,000. आता या माहितीवरून खालील चौकटीत योग्य संख्या भरायच्या आहेत. म्हणजे मुद्दल काय होती, जेवढे पैसे तिने बँकेकडून घेतले त्याला आपण म्हणतो मुद्दल. मग किती पैसे घेतले? 50,000 रुपये, म्हणून मुद्दल झाली आपली 50,000 रुपये. मुदत म्हणजे किती वर्षासाठी घेतले, तर इथे आपण बघतोय 5 वर्षानंतर परत केले, म्हणजे तिने 5 वर्षासाठी पैसे वापरले बँकेचे, म्हणून मुदत आली 5. व्याजाचा दर, बँकेने काय दराने तिला व्याज दिलंय, कर्ज दिलंय, तर दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक 100 रुपयासाठी दर वर्षाला 12 रुपये तिला बँकेला व्याज द्यावं लागेल, म्हणून हा व्याजाचा दर आहे 12 रुपये. दर 100 रुपयासाठी दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयासाठी 12 रुपये याप्रमाणे तिने व्याज द्यायचं आहे. मग हे व्याज जे आहे हे 5 वर्षासाठी तिने घेतलेल्या 50,000 रुपयावर व्याज झालं 6,000 रुपये, म्हणून हे 6,000 रुपये तिला जादा द्यावे लागले बँकेला. मग बँकेला परत केलेली एकूण रक्कम तिची जी आहे ती आहे 50,000 अधिक 6,000 मिळून झाले 56,000. आता बँक सुद्धा आपल्याला बचत खात्यावर आपल्याला बँक व्याज देत असतं, पण बँक आपल्याला जे व्याज देतं तो बँकेचा व्याजाचा दर असतो हा कर्जावर रक्कम घेणाऱ्यांना ज्या दराने बँक कर्ज देते त्याच्यापेक्षा ठेवीदारांना कमी दराने बँक ठेवीवर व्याज देते, आणि त्यामुळे मधला जो फरक मिळतो त्या फरकामध्ये बँका पूर्ण चालवल्या जातात आणि बँकेचे सर्व व्यवहार त्याच्यातून भागवले जातात. तर या ठिकाणी आपल्या बचत खात्यावर साधारण 4% म्हणजे दर साल दर शेकडा 4 दराने आपल्याला मिळत असतात पैसे, तर ठेवीवर 6 किंवा 7%, 7.25%, 7.5% या दराने आपल्याला बँकेतून व्याज मिळतं. पण कर्जदारांना जेव्हा बँक कर्ज देते तेव्हा 10%, 12%, कधी कधी त्याहून जास्त दराने, मोठ्या मोठ्या उद्योगांना जेव्हा कर्ज देते तेव्हा कधी 15%, 16%, 18% दराने ही कर्ज दिली जातात, आणि त्यामुळे बँकेला जो फायदा होतो त्यामध्ये बँकेचे सर्व जे व्यवस्थापनाचा खर्च आहे तो त्यातून काढला जातो. तर या ठिकाणी बँकेला परत केलेली रक्कम आहे 50,000 अधिक 6,000. जेवढे पैसे तिने परत केले त्याला म्हणतो आपण रास. रास कशी काढायची, तर जेवढं कर्ज घेतलं होतं आणि अधिक व्याजाची रक्कम मिळून आपण म्हणतो रास, तेवढे पैसे बँकेला परत करावे लागतील. आता आपण सरळ व्याजाचं सूत्र कसं काढलं जातं तयार झालं आहे हे आपण शिकणार आहोत. दर साल दर शेकडा व्याजाचा दर जो असतो त्याला म्हणतात रेट ऑफ इंटरेस्ट. तो आर या अक्षराने दर्शवला जातो. यामध्ये एका वर्षासाठी 100 रुपयावर किती रुपये व्याज बसेल ते दिलेलं असतं. मग 1 वर्षासाठी 100 रुपयावर असणारं व्याज जे आहे ते आर आहे. तर मग 1 वर्षासाठी 1 रुपयावर किती व्याज असेल, तर ते येईल आर भागिले 100. आता आपण 1 रुपयावरचं व्याज काढलं आणि त्याला आपण किती रुपये कर्ज घेणार आहोत त्याने गुणलं तर त्या कर्जावर किती रुपये व्याज द्यावं लागेल ते आपल्याला मिळेल. म्हणून
1 वर्षासाठी पी रुपयावरचं व्याज ते येईल. पी जे आहे हे मुद्दलासाठी वापरलं जातं. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रिन्सिपल अमाऊंट, आणि म्हणून मुद्दलासाठी अक्षर पी घेतलं जातं. मग 1 वर्षासाठी आपण जेवढं कर्जावर रक्कम घेणार आहोत त्याच्यावर किती व्याज बसेल ते काढायचं असेल तर पी गुणिले आर भागिले 100 हे सूत्र आहे. पण आपण 1 वर्षापेक्षा आपल्याला जास्त वर्ष कर्जावर रक्कम वापरायची असेल तर किती वर्ष वापरणार तेवढ्या वर्षासाठी आपल्याला सरळ व्याज द्यावं लागेल. जर आपण n वर्ष रक्कम वापरणार असू तर n वर्षासाठी पी रुपयावर असलेलं व्याज जे आहे ते येईल पी गुणिले आर गुणिले n भागिले 100. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे आपली मुद्दल, आर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर, आणि n नंबर ऑफ इयर्स किती वर्षासाठी आपण पैसे वापरणार आहोत तो काळ, आणि भागिले आपण 100 करतो कारण व्याजाचा दर जो असतो आपल्याला दिलेला तो दर साल दर शेकडा याप्रमाणे असतो. म्हणजे 100 रुपयावर दिलेला असतो आणि आपल्याला आपण किती रक्कम घेणार त्याच्यावरचा काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 वर्षासाठी 1 रुपयावरचा काढावं लागेल. ते येतं आर भागिले 100 आणि म्हणून आपल्याला इथे आपण 100 ने भागत असतो. मग आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे पी प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल गुणिले आर व्याजाचा दर गुणिले n म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती वर्ष आपण वापरणार पैसे, आणि भागिले 100 करतो कारण हा व्याजाचा दर जो आहे तो 100 रुपयासाठी किती आहे तो दिलेला आहे म्हणून. आता काही गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत की काय होतं की काही वेळेला ज्या कर्जावर रक्कम देणाऱ्या कंपन्या असतात किंवा सावकार असतात तर ते सामान्य माणसाला फसवत असतात. कसं फसवतात तर ते सांगतात की तुम्ही बँकेत गेलात तर तुम्हाला 12 रुपये 15 रुपये असे द्यावे लागतील व्याज म्हणून. पण तर आमच्याकडे अतिशय स्वस्त कर्ज आहे, आमच्याकडे दिवसाला फक्त 10 पैसे व्याज पडेल. तर आता हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी की बँकेचं जे व्याज असतं ते दर साल दर शेकडा म्हणजे 100 रुपयावर एका वर्षासाठीच असतं, आणि इकडे तुम्हाला जे दाखवले जात आहेत 10 पैसे हे प्रत्येक दिवसाचे आहेत. मग आपण ह्याचंच जर का वर्षाचं गणित केलं तर इथे दिवसाला 10 पैसे म्हणजे महिन्याला 3 रुपये होतात, आणि महिन्याला 3 रुपये झाले तर तेच वर्षाला 36 रुपये होतात. म्हणजे दिवसाला 10 पैसे व्याज हे बँकेच्या वर्षासाठी जो 12 रुपयाचा दर आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ तिप्पट महाग आहेत. जर का काही अशा कंपन्या तुम्हाला फसवत असतील तर सावध राहायचंय की ते व्याज जे आहे ते दर साल दर शेकडाच आहे ना हे आधी नीट समजून घ्यायचंय. 4 ठिकाणी आधी वेगवेगळ्या बँकातून की किती आहे नक्की, कर्जावर जेव्हा दिले जातात पैसे तेव्हा व्याजाचा दर नक्की किती पडतो हे नीट बघून घ्यायचंय. तर या अशा प्रकारे फसवणाऱ्या कंपन्या आणि माणसं जी आहेत ती फसतात. त्यांना असं वाटतं की अरे वा 10 पैसे दिवसाला व्याज, 10 पैसे तर मी नक्कीच भरू शकतो. पण हे जे व्याज आहे हे बँकांच्या व्याजापेक्षा जवळजवळ तिप्पट महाग असतं, कारण या ठिकाणी हे प्रत्येक दिवसाचे पैसे सांगितलेत आणि बँकेचा जो दर असतो तो एका वर्षाचा मिळून असतो. एक वर्ष 100 रुपये वापरले तर 12 रुपये दर असतो, तर इथे 10 पैसे जे व्याज सांगतात तर त्याचा व्याजाचा दर जो आहे तो वर्षाला जवळजवळ 36 रुपये होतो. तर बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरी सरळ व्याज जे आहे ते नीट शिकून घ्या, कारण आयुष्यामध्ये अनेक वेळा माणसाला कर्ज घेण्याची वेळ येते आणि त्यावेळेला फसवलं जाण्याची पण खूप शक्यता असते. तर अजिबात फसवलं न जाता व्यवस्थित कुठून कर्ज घ्यायचं, कशा प्रकारे घ्यायचं याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांनी नीट समजून घेणं, प्रत्येक नागरिकांनी नीट समजून घेणं आवश्यक आहे. आणि ज्या चांगल्या संस्था आहेत त्यामधूनच कर्ज घेणं कधीही चांगलं. जे
प्रायव्हेट असतात कर्ज देणारे, ते अनेकदा फसवणूक त्यामध्ये झाल्याचं लक्षात येतं की व्याजच संपत नाही आणि मुद्दलाला हात लागत नाही आणि बरेच वेळा यामध्ये माणूस आणखी कर्जबाजारी होत जातो. एक कर्ज घेऊन आधीचं फेडलं जातं, मग दुसरं घेऊन परत ते फेडलं जातं, तर यामध्ये कर्जबाजारीपणा वाढत जातो. तर त्यासाठी नीट लक्ष ठेवा. कर्ज घेण्याच्या आधी व्याज कशा प्रकारे आकारलं जाणार आहे, ते दिवसाप्रमाणे आहे का वर्षाप्रमाणे आहे, आणि दिवसाप्रमाणे जर का कॅल्क्युलेशन असेल तर ते वर्षाप्रमाणे किती होतं, इतर कुठे त्याच्यापेक्षा स्वस्त कर्ज मिळू शकतं का, या सगळ्याचा आधी नीट शोध घ्यायचा आहे. या ठिकाणी सरळ व्याज जे आहे त्याचं हे सूत्र दिलंय. मुद्दल, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे दर आणि एन म्हणजे काळ आणि भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. हे नीट लक्षात ठेवायचं. आता पुस्तकामध्ये दिलेलं जे गणित आहे तुमच्या कार्यपुस्तिकेत ते आपण सोडवूया. रामरावाने 2 वर्षासाठी दर साल दर शेकडा 10 दराने 6,000 रुपये कर्ज घेतले. त्याला मुदतीनंतर एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? या उदाहरणामध्ये मुद्दल पी म्हणजे किती रुपये कर्ज घेतलंय, तर 6,000 रुपये. त्यामुळे पी बरोबर आले 6,000 रुपये. मुदत किती वर्षासाठी घेतलंय, तर इथे दिलेलं आहे 2 वर्षासाठी, त्यामुळे आपली मुदत आली 2 वर्ष. आता व्याजाचा दर, दर साल दर शेकडा 10 दराने, म्हणून व्याजाचा दर आला 10. मग यामध्ये आपण पी आर एन च्या किमती हे सूत्र लिहून घेतलं, पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. मग आता ह्या ठिकाणी किमती भरलेल्या आहेत. ही एक किंमत भरायची त्यांनी ठेवली आहे, ती तुम्हाला भरायची आहे. मग ती येणार, मुद्दल आहे आपली 6,000 रुपये. तुम्ही इथे रिकाम्या बॉक्समध्ये 6,000 भरायचे. आता इथे हा गुणाकार 6,000 गुणिले 10 गुणिले 2, 10 दुने 20 आणि 6,000 गुणिले 20 तुम्ही केलं तर येतात 1,20,000 रुपये. मग त्याला 100ने भागायचं आहे. हे शून्य, ही 2 शून्य इथली आणि ही 2 शून्य घालवली तर आपल्याला मिळेल 1,200 रुपये. मग रामरावांना मुदतीनंतर एकूण 1,200 रुपये सरळ व्याज द्यावं लागेल. बघा या ठिकाणी इथलं हे शून्य जाईल, हे शून्य घालवलं, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. 100ने भागतो त्यावेळेला आपण 2 दशांश स्थळं या बाजूला डावीकडे सरकतो. त्यामुळे आता उत्तर आपलं उरलंय 1,200. मग इथे तुमचं उत्तर आलं 1,200 रुपये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.